स्वतःच्या भाषण शैलीने, स्वतःच्या उत्कृष्ट वक्तव्याने महाराष्ट्रामध्ये कोणताही विदाऊट बॅकग्राऊंडच्या नुसार नाव केलेलं आहे. त्या नाव आज या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये, फुलंब्री शहरामध्ये, आणि आज मला अभिमान वाटतो की ऍडव्होकेट अविनाश धायगुडे साहेब या कार्यक्रमाला आले. त्यांनी आमच्या शब्दांचा व त्यांचा स्वतःचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. त्याबद्दल त्यांचे सर्वात प्रथम मी स्वागत करतो आणि जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना इन्व्हाइट करतो आणि या फुलंब्रीच्या वासियांना मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांच्याकडे पुढील व्यवहार सुरू करतो. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबर साहेबांच्या विचारांना सुरुवातीला मी विनम्र अभिवादन करतो. आज हजरत स्वातंत्र्यवीर टिपू सुलतान साहेबांच्या या जयंतीच्या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सुरुवातीला मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या कमिटीचे अध्यक्ष वसीमजी चिस्ते, उपाध्यक्ष अजयजी गंगावणे, कोषाध्यक्ष इम्रान शेख, सचिव गुड्डू शेख, कार्याध्यक्ष भगवानजी गंगावणे, सहकोषाध्यक्ष गणेश शिवशे, सहकार्याध्यक्ष जावेद खान साहेब, संघटक जावेदजी शहा, सहसंघटक अल्ताफ पटेल, प्रसिद्धी प्रमुख सरफराज पटेल, मार्गदर्शक नवीबजी पटेल, अकबर शहा साहेब, सलमानजी शेख आणि लोकशाहीचा असणारे मी खांब आहेत ना, लोकशाहीचे खांब पत्रकार महोदय, दैनिक लोकरत्नाचे संपादक जावेद खान साहेब, दैनिक शब्दबदचे पत्रकार अमजदजी पठाण साहेब, इम्रानजी शेख साहेब आणि गेल्या 1 तासापासून या कार्यक्रमाची सूत्र स्वतःच्या ताब्यात घेऊन सूत्रसंचलन करणं सगळ्यात अवघड गोष्ट असते. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एखाद्याचं नाव चुकून घ्यायचं राहिलं मोरे साहेब बरोबर ना, एखाद्याचं जर नाव चुकून घ्यायचं राहिलं तर ते कुणालाच दोष देत नाही. सूत्रसंचलन करणारा कोण होता बरोबर ना, तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही आहे ते बाकी काहीच बोलत नाही. मेरा नाम क्यों नहीं लिया, बाकी की क्या पूछते, वो माइक वाला कौन पकड़ के बैठा था, उसको पहले पकड़. आणि 1 तासापासून मी बघत होतो, म्हटलं मला वाटलं 2-4 सत्कार असतील, हे 40 सत्कार देतात. तुमचं अभिनंदन हे करावं लागतंय. नाही केलं तर बरंच पुन्हा काय काय घडतंय, ते घडल्यानंतर बरंच काही काय पुन्हा पुढच्या जयंतीला अडचणी येतात. त्यामुळे तुम्ही हे सगळा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आणि ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं ते जावेद खान साहेब, तुमचंही त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि आज मी सोशल मीडियाला जयंती निमित्तचं बॅनर पब्लिश केलं साहेब भाऊ, आणि मला बरेच जणांचे फोन आले, अरे म्हणले धायगुडे साहेब तुम्ही मुसलमानाच्या कार्यक्रमाला कशाला चालले की काय म्हणायला लागले की मुसलमानाच्या कार्यक्रमाला कशाला चालले. बोललं कार्यक्रम मुसलमानाचा कुठे आहे, आयोजक फक्त मुसलमान आहेत का, नाही. या कमिटीचं वैशिष्ट्य सगळ्या जाती धर्मातले लोक या कमिटीमध्ये. त्यामुळे ज्यांनी ही सुंदर संकल्पना त्या ठिकाणी मांडली त्यांचं तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं. बघा मी नेहमी सांगत असतो टाळ्या वाजवायला पैसे लागतात का, आणि टाळ्या वाजवायचे 2 फायदे असतात. माणूस झोपत नाही, कार्यक्रमाला झोपत नाही, आणि दुसरा फायदा काय असतो तर त्याचं ते रक्त विसारण क्षमता फार वाढते, ब्लड सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणतो. टाळ्या वाजवायला पाठीमागच्याला काय अडचण नाही का, मी थांबा ना आता, मी सांगते वेळेस वाजवा. तुमच्या या ज्यांनी हे सुंदर असं नियोजन केलं त्या सगळ्या कमिटीच्या साठी आणि तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात
त्याबद्दल स्वतःसाठी सगळ्यांसाठी एकदा तुम्हीच टाळ्या वाजवा. आता वाजवा. बरोबर ना? आता शेवटपर्यंत तुमच्याकडे एकच काम आहे. आणि व्याख्यानाची एक पद्धत आहे आपल्याकडे, जो वक्ता त्यांनाच बोलायचं, खालच्याने टाळ्या वाजवायच्या. तर हे मला काही ते आवडत नाही. संवाद हा दोन्ही बाजूला झाला पाहिजे. तुम्हालाही मी विचारलं पाहिजे, तुम्ही सांगितलं पाहिजे, तर त्याला त्या गोष्टी लागतात. आणि मग सोशल मीडियाला मी ज्यावेळेस ते बॅनर सगळीकडे पब्लिश केलं, त्यावेळेस आम्हाला विचारायला लागले की मुसलमानाच्या कार्यक्रमाला तुम्ही कसे. मी आज त्या सगळ्यांना उत्तर देऊ इच्छितो की हजरत शहीद टिपू सुलतान या देशासाठी लढले होते. या देशातल्या इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी इंग्रजांच्या छाताडावर थया थया नाचत होते. म्हणून अविनाश धायगुडे या ठिकाणी टिपू सुलतानांच्या जयंतीनिमित्त बोलायला आलाय. शहीद टिपू सुलतान सुरुवातीला भारतीय होते. या भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. ते शहीद होते म्हणून अविनाश धायगुडे या ठिकाणी बोलायला आला. बरेच जण म्हणजे कसं काय. मी आज त्यांना सांगतो की ज्या काही प्रमाणामध्ये हजरत टिपू सुलतान साहेबांना स्वातंत्र्य वीर म्हणून ज्या व्यवस्थेला पुढे येऊ दिलं नाही, किंबहुना मुसलमान समाजानं सुद्धा त्यांना त्यांच्या बाहेर जाऊ दिलं नाही, त्या भिंती आणि ते साखळ दंड तोडण्यासाठी अविनाश धायगुडे इथं आला. कारण टिपू सुलतान साहेबांचं काम एका जातीसाठी धर्मासाठी कधीच नव्हतं. पण महाराष्ट्रात आणि देशाचं दुर्दैव बघा, प्रत्येक जातीच्या महामानवाला त्या त्या जातीनं वाटून घेतलेलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की मराठ्यांच्या माणसानं जयंती साजरी करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की शेड्यूल कास्ट समाजाने त्या ठिकाणी जयंती साजरी करायची. अण्णाभाऊ साठेंची जयंती आली की मांगांनी जयंती साजरी करायची. आणि अहिल्यादेवी होळकरांची जयंती आली की धनगरांनी साजरी करायची. पण मला प्रश्न नेहमी पडतो की या सगळ्या महापुरुषांनी कधी स्वतःची जात म्हणून कधी काम केलं होतं. टिपू सुलतान साहेबांनी स्वतःच्या राज्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या बाबतीत सुजलाम सुफलाम धोरण राबवलं होतं, टिपू सुलतान साहेब शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगतात की माझ्या राज्यातला शेतकरी म्हणजे माझ्या राज्याची ती रक्तवाहिनी आहे. आपल्या अंगामध्ये जी रक्तवाहिनी असते, टिपू सुलतान साहेब शेतकऱ्यांसाठी किती मोठं महत्व देतात. ते सांगतात की माझ्या राज्यातला शेतकरी म्हणजे माझ्या राज्याची ती रक्तवाहिनी आहे, आणि ती जर रक्तवाहिनी बंद पडली तर माझं राज्य संपुष्टात येईल. टिपू सुलतान साहेब सांगतात. आज त्यांच्या देशात काय घडेल, 400 शेतकऱ्यांना स्वतःचं बलिदान दिल्याच्या नंतर आमच्या शेठनं कायदा वापस घेतला. हा फरक असतो. आदर्श राज्यकर्ता आणि हिटलरशाहीमध्ये जो फरक असतो तो हा आहे. एकीकडं टिपू सुलतान साहेब काय सांगतात, छत्रपती शिवाजी महाराज काय सांगतात, लोकमाता अहिल्यादेवी होळकर काय सांगतात, राजर्षी शाहू महाराज काय सांगतात की शेतकरी जगला पाहिजे. आज काय होत आहे, शेतकरी मेला पाहिजे. 400 शेतकऱ्यांचं बलिदान जे गेलं त्यावेळेस कायदे वापस घेण्यात आले. ही अवस्था बाबा हो देशामध्ये चाललेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या स्वराज्यातल्या शेतकऱ्याच्या गवताची काडी सुद्धा त्या ठिकाणी गहाण नाही राहिली पाहिजे. ती काडी सुद्धा माझ्यासाठी महत्वाची आहे. अहिल्यादेवी होळकर सांगत होते की माझ्या राज्यातला शेतकरी जर सुखी राहिला तर हे राज्य चालेल. टिपू सुलतान साहेबांनी सांगितलं की माझ्या राज्यातला शेतकरी जर तो जगला तर तो शेतकरी जर जगला तर ती शेतकरी माझ्या स्वराज्याची माझ्या या राज्याची रक्तवाहिनी असेल. हे सांगण्याचं काम या महापुरुषांनी केलं. म्हणून आज या ठिकाणी टिपू सुलतान साहेबांची जयंती. ते काही करत नाही, तुम्ही काही काळजी करू नका, त्यांच्याकडे बघूच नका. त्यांना 100 रुपये मला द्यायचे त्यांनी आणून देऊ द्या.
आपल्याकडे भरपूर मुलं आहेत नाही, यांच्यापैकी जे शांत बसलं त्याला 100 रुपये बसून टाकायचे. सही है ना? जो कोई चुप बैठेगा तुम्हाला 100 रुपये मिलेंगे. त्याच्यामुळे हे त्या ठिकाणचे असणारे जयंती उत्सव समिती आहे, हे चलत राहत असतं. हे बघा, फार त्यांना काही महत्व देऊ नका. या गोष्टी अशा चलत राहत असतात आणि हे नाही झालं तर मग ते ज्यांच्या आहेत त्यांना कसं समाधान वाटतं. असं काही नसतं, चलत राहत असतं. या गोष्टींना आपण फार त्या ठिकाणी महत्व द्यायचं नसतं. महापुरुषांच्या ज्या जयंती असतात, एकदा जोरदार घोषणा द्या, शहीद टिपू सुलतान की. तुम्ही जेवण नाही करून आले ना? पाठीमागचे आपण पार्टिशन करू. पुढच्या आवाज जास्त येते का पाठीमागच्या आवाज जास्त येतो? बरोबर ना भाऊ? हा, पहिले पुढचे म्हणणार, त्याच्यानंतर पाठीमागचे. इथं तुमचं कॉम्पिटिशन, बघू कोण जिंकतंय ते. सुरुवातीला पाठीमागचे पुढचे. छत्रपती शिवाजी महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. पुढच्याचा आवाज नंबर 1. पाठीमागचे यातच देणार आहेत, त्याची काही काळजी. तर महामानवांच्या जयंती असतात. ह्या महापुरुषांचं काम कधीच एका जातीसाठी धर्मासाठी नसतंच. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, ज्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मान दिला, त्याचप्रमाणे शहीद टिपू सुलतान साहेबांनी सुद्धा स्वतःच्या राज्यामध्ये स्त्रियांना त्या ठिकाणी महत्वाचा असणारा सन्मान दिला. आज स्त्रियांच्या बाबतीमध्ये अनेक कायदे निघाले, अनेक त्या ठिकाणचे कायदे पुढे आले, पण ते अंमलबजावणीत आले का, हा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्नार्थक असणारा चिन्ह आहे. पण टिपू सुलतान साहेबांच्या काळामध्ये युद्ध मोहिमेवर जर सल्तनत कुतुबाचं सैन्य जात असेल आणि त्या सैन्यामध्ये जर एखाद्या महिला सापडल्या तर त्या महिलांना चोळे आणि बांगडीचा आहेर देऊन पाठवण्याचं काम शहीद टिपू सुलतान करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर टिपू सुलतान साहेब करायचे. स्वतःच्या सैन्यामध्ये जर युद्ध मोहिमेवर सैन्य गेलं, त्या ठिकाणी जर त्या महिला कैद झाल्या तर त्या महिलांवर अन्याय अत्याचार नावाची गोष्ट कधी माहीतच नव्हती. तर त्या महिलांना हिंदू असतील तर त्यांना चोळी बांगडीचा आहेर करून त्यांच्या घरी सुखरूप पाठवलं जायचं. ही करण्याची धानं टिपू सुलतान साहेबांच्या मध्ये होती. म्हणून आज ही जयंत्या कशासाठी असतात? आता टिपू सुलतान साहेब आणि राजकारण हा विषय काय म्हणजे वेगळा होऊ शकतो. एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजकारण विषय वेगळा होऊ शकतो. छत्रपती जर बाबासाहेबांनी राजकारण केलं नसतं तर अविनाश धायगुडे इथं बोलला नसता, तुम्ही जयंतीचे उपाध्यक्ष झाला नसता आणि ह्यांनी समोर बसून ऐकण्याचा प्रश्न येतच नव्हता. पण बऱ्याचदा जयंतीच्या ठिकाणी गेलं की आपली लोक काय म्हणतात, सर सगळ्यावर बोला पण राजकारणावर काही. अरे हे महापुरुषांनी राजकारण केलं, स्वराज्य निर्माण केलं, म्हणून ते त्यांच्या व्यवस्थेप्रमाणे त्यांना पाहिजे ते कायदे लागू करू शकले. अदरवाईज करू शकले असते का? अजिबात नाही. त्यामुळे टिपू सुलतान साहेबांचा जो स्त्रियांच्या बाबतीचा दृष्टिकोन होता तो फार अतिशय महत्वाचा आहे. ज्या सैन्यामध्ये जर महिला सापडल्या तर त्या ज्या धर्माच्या त्या धर्माच्या चालीरीतीप्रमाणे टिपू सुलतान साहेब त्यांचा आदर सन्मान करायचे आणि त्यांना त्या ठिकाणी परत पाठवून द्यायचे. एक नरदुम मध्ये घटना घडली. टिपू सुलतान साहेबांचं सैन्य त्या ठिकाणी गेलं, भयानक युद्ध झालं, अनेक महिला त्या ठिकाणी सापडल्या. एका महिलेसोबत टिपू सुलतान साहेबांच्या त्या सैनिकानं बदसलूकी केली. ही गोष्ट ज्यावेळेस टिपू सुलतान साहेबांना समजली, त्या 5 ते 6 लोकांना टिपू सुलतान साहेबांनी तोफेच्या तोंडाला दिला आणि त्यांचा जागीच वध केला. हे करण्याचे धाडस स्त्रियांच्या बाबतीमध्ये तो समाजाचा दृष्टिकोन आहे. स्त्रियांचा मान सन्मान राहिला पाहिजे ही भावना टिपू सुलतान साहेबांनी स्वतःच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी राबवली. आज किती महिला इथे आहेत आपल्या? आम्ही काय सांगतो, टिपू सुलतान साहेबांचं महिलांच्या बाबतीचं असणारं धोरण. आपल्या किती भगिनी इथे आहेत? प्रश्न आहे का नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे.
आपल्या मुलांना आपण शिक्षणाकडे ओढलं पाहिजे. टिपू सुलतान साहेबांना अनेक भाषा यायच्या, त्यांचे इंग्रजीतले पत्र उपलब्ध आहेत, त्यांचे मराठीतले पत्र उपलब्ध आहेत, फारशी उर्दू तर रेग्युलरचं होतं. इंग्रजीतले टिपू सुलतान साहेबांना यायची अनेक भाषा, 16 भाषा टिपू सुलतान साहेबांना यायच्या. किती? 16. आता जोग स्वतः अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. हे सगळं करण्याचं काम टिपू सुलतान साहेबांनी केलं. कारण राजकारण करत असताना कधीच एका जाती आणि धर्मावर आधारित राजकारण होत नसतं. टिपू सुलतान साहेबांचा जो समतेचा दृष्टिकोन होता, तो समतेचा दृष्टिकोन त्या ठिकाणी पुढे आला पाहिजे. अनेकांना सांगितलं की टिपू सुलतान म्हणजे हिंदूंच्या विरोधातले. आमच्या ओबीसी हिंदू बांधवांमध्ये काय समज आहे? आधी शिवरायांच्या बाबतीत हा समज होता. शिवरायांच्या बाबतीमध्ये काय समज होता की ते मुसलमानाच्या विरोधात आहे. म्हणजे तुमच्याकडे टिपू सुलतान आमच्याकडे दाखवायचे आणि आमच्याकडचे शिवाजी महाराज तुमच्याकडे दाखवायचे. आणि काय म्हणायचे? मुसलमानाच्या विरोधात कोण होते? तर शिवाजी महाराज होते. आणि मग मुसलमानाच्या विरोधात कोण? आमच्याकडे टिपू सुलतान होते. तर ह्या दोनही राजांचं काम कधीच एका जाती धर्माच्या विरोधातलं नव्हतं. त्यांचं काम हे अखंड मानव जातीचं त्या ठिकाणी होतं. म्हणून 156 मंदिरांना देणग्या देण्याचं काम त्यावेळेस टिपू सुलतान साहेबांनी केलं. हिंदू मंदिरांना 156, अनेक मंदिरं त्या ठिकाणी बांधण्याचं काम केलं, अनेक मंदिरं उभारण्याचं काम केलं. अनेक हिंदू धर्मातल्या जे साधू संत आहेत त्यांना वसवण्याचं काम केलं, त्यांना देणगे देण्याचं काम केलं. कारण स्वराज्य किंवा राज्य चालवत असताना एका जातीचा आणि एका धर्माचा आधार होत नसतो. म्हणून महात्मा फुले 23 जानेवारी 1930च्या यंग इंडिया या लेखामध्ये लिहितात की टिपू सुलतान साहेबाच्या महालाच्या चारी बाजूने हिंदूंचे मंदिरे होते, एकत्रमन्ना, आणि तिसरं मंदिर होतं श्री रंगनाथाचं मंदिर. याच्यामध्ये कुठे टिपू सुलतान हिंदूचे विरोधात आले? मी सांगतोय का मनचं काही? महात्मा गांधींनी 23 जानेवारी 1930 ला यंग इंडिया मध्ये लिहिलंय की टिपू सुलतान साहेबांच्या सारखा धर्मसहिष्णू राजा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम बांधवांसाठी, मुस्लिम मावळ्यासाठी रायगडावर मस्जिद बांधली. माझ्या टिपू सुलतान साहेबांना चारी बाजूने घराच्या हिंदूंची मंदिरं बांधली. शिवरायांचा विचाराचा वारसदार म्हणजे टिपू सुलतान साहेब. आणि तोच विचार पुढे आणण्याचं संविधानाच्या माध्यमातून काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. सगळ्यांना स्वातंत्र्य देण्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. राज्य चालवत असताना टिपू सुलतान साहेबांनी कधी कुणाच्या जाती धर्मावरून त्याचं काम बघितलं नाही. त्याचं काम त्याच्या कौशल्यावर बघितलं. त्याच्यामध्ये जो स्पिरिट आहे, त्याच्यामध्ये गट आहे, तो कोण्या जातीचा आणि कोण्या धर्माचा आहे हे त्यांनी कधीच बघितलं नाही. प्रशासनावरची त्यांची एक मजबूत अशी पकड होती. म्हणून त्या काळामध्ये भ्रष्टाचाराला कधीच खरा नव्हती. स्वतः टिपू सुलतान साहेब सगळा आराखडा बघायचे. राज्यामध्ये काय चाललंय, कोण उपाशी आहे, कोण खातंय, कोण पितंय, सख्या लेकराप्रमाणे प्रजा जपण्याचं काम. साहेब मुसलमान होते म्हणून त्यांना पुढे आणण्याचं काम झालं नाही, ही सुद्धा तितकीच वास्तविक खंत आहे. की आज जे जिल्हा निर्मिती चालली ना, आता ही आज महाराष्ट्रामध्ये किती 35-36 जिल्हे आहेत. जिल्हा निर्मितीचं पहिलं धोरण टिपू सुलतान साहेबांनी अंमलात आणलं. स्वतःच्या राज्यामध्ये जिल्हा वाईज विभागणी जी असते, टिपू सुलतान साहेबांच्या शेवटच्या काळामध्ये 1023 जिल्ह्यांची जिल्हा बांधणी त्यावेळेस त्यांनी केली होती. किती? 1023 जिल्हे स्वतःच्या राज्यामध्ये निर्माण केले होते. नुसतं राज्य अखंड नाही, प्रत्येकाला वाटून दिलं. हा जिल्हा, या जिल्ह्याचा तो अंमलदार, तो त्या ठिकाणचा न्यायाधीश, अशा प्रकारची रचना टिपू सुलतान साहेबांची होती. दुर्दैवाने आपल्या सगळ्या पुढे आलं नाही. आणि 1023 जिल्ह्यांची निर्मिती टिपू सुलतान साहेबांनी केली. आज जे तुमच्या माझ्याकडे कन्सेप्ट आहे जिल्हा तालुका निर्मितीची, त्याच्या पाठीमागे फार मोठी पेरणी टिपू सुलतान साहेबांची त्यावेळी. टिपू सुलतान साहेबांकडे स्वतःच मोठे ग्रंथालय होतं. ते ग्रंथप्रेमी होते. विविध जाती धर्माच्या धर्मग्रंथाचे ते प्रचंड मोठे अभ्यासक होते. ते कधीच एका जातीसाठी धर्मासाठी त्यांनी ते कधी काम केलं नाही, ही तितकीच वास्तविक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या देशातल्या मुसलमान समाजाला मी आवाहन करतो की बाबा हो, तुम्ही टिपू सुलतान साहेबांना वाटून घेऊ नका. जेवढे ते तुमचे तेवढेच आमचे, कारण ते भारताचे.
कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला सांगितलं नाही मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी आदिवासी, मी दलित. वी आर टोटली इंडियन. आम्ही भारतीय. बरोबर ना? त्यांच्यासाठी काय ओके ना? आता शांत बसा. आता काही नाही. तोपर्यंत तुम्ही शांत, तोपर्यंत मी शांत. अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं त्या संविधानाच्या माध्यमातून जे आज सगळं होतंय का पाठीमागं? नाही. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण पहिले भारतीय आहोत. काय सांगितलं? आपण सुरुवातीला भारतीय आहोत. आजची परिस्थिती काय आहे? प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या लोकांनी स्वतःला विभागून घेतलाय. धनगरांचेच प्रश्न उठतात. मुसलमानाचा आरक्षणाचा प्रश्न असला मुसलमान त्यांच्यासाठी सेपरेट लढतात. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न असला की मराठे त्यांच्या आरक्षणासाठी लढतात. तुमची आमची एकता कुठे आहे? तर बांधवांनो, तुम्ही आम्ही सगळे भारतीय म्हणून तुमच्या मागणीसाठी ज्यावेळेस धनगर, तुमच्या मागणीसाठी ज्यावेळेस मुसलमान, तुमच्या मागणीसाठी ज्यावेळेस त्या ठिकाणचे मराठे येतील त्यावेळेस तुमची ताकद वाढेल, त्यावेळेस तुमचा तो विकास होईल. हे धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राबवलं होतं. त्याच्या अगोदर हे टिपू सुलतान साहेबांनी स्वतःच्या राज्यामध्ये आणले. सगळ्या जाती धर्माचे सैनिक स्वतःच्या सैन्यामध्ये होते. राज्य चालवत असताना, देश चालवत असताना साधा ज्याला सरपंच व्हायचंय, मला सांगा, ज्याला सरपंच व्हायचंय त्याला जमतंय का फक्त मुसलमानांना सोबत घेऊन? त्याला सगळ्या जातींना सोबत घ्यावं लागतंय. मग मला प्रश्न पडतो, 270 वर्षापूर्वी जातीय व्यवस्था याच्यापेक्षा जास्त बळकट होती आणि मग त्यावेळेस या महापुरुषांनी ज्या जातीच्या बाहेर जाऊन काम केलं त्या महापुरुषांच्या विरोधामध्ये आपण त्यांना जातीच्या बंधनामध्ये बांधण्याचा कोणी आपल्याला अधिकार दिला? दिला अधिकार कोणी? पण जाणीवपूर्वक प्रत्येक महापुरुषांना धर्माच्या, जातीच्या त्या ठिकाणी आधारावर नेमायचं काम करायचं. टिपू सुलतान साहेबांचा खरा इतिहास बाहेर दिला नाही. या देशातलं पहिलं मिसाईल बनवण्याचा काम कोणी केला असेल तर ते टिपू सुलतान साहेबांनी केलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी विंग फायर ऑफ विंग्स पुस्तक लिहिलं. 10 पानं फक्त टिपू सुलतान साहेबांवर लिहिली. भारताचं पहिलं मिसाईल कुणी या देशाला दिलं असेल तर त्या हजरत टिपू सुलतान साहेबांनी दिलं. त्या पण म्हणतो ना मिसाईल वगैरे, हे आता ते तिथून आलं नंतर मग ती मॉडिफिकेशन झाली. हे सगळं काम त्या ठिकाणी टिपू सुलतान साहेबांचं होतं. आज बँक आहे, आज आल्या इकडे ती चिखली अर्बन दिसते, मला SBI दिसते, विविध बँक आहेत. ह्या सगळ्या कशा बँक आहेत? प्रचंड जनतेची लूट करणाऱ्या बँक आहेत. या भारतामध्ये टिपू सुलतान साहेबांनी पहिली बँक निर्माण केली. ती बँक अशी होती की कुणालाही त्याचं व्याज भरायची गरज लागत नव्हती. कारण जनता ही माझ्यासाठी पहिल्यांदा महत्वाची आहे. जनतेचा 1 रुपया सुद्धा मला नको. तो जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी वापरला पाहिजे ही भावना टिपू सुलतान साहेबांनी स्वतःच्या राज्यामध्ये निर्माण केली. आणि जी बँक उभा केली त्या बँकेच्या माध्यमातून कधीच कोणत्या शेतकऱ्याकडून, त्या राज्यातल्या जनतेकडून व्याजाचा पैसा घेतला नाही. हे मोहम्मद पैगंबर साहेबांचा विचार वापरण्याचे काम केले. बरोबर? या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. व्याज मुक्त बँक होती. कुणाला तसं व्याज नाही. व्याज मुक्त बँक जगातली पहिली बँक आहे जे टिपू सुलतान साहेबांनी निर्माण केली. व्याज मुक्त बँक, ज्या बँकेला कुणालाच व्याज भरायची गरज नव्हती. हे सगळं देण्याची धानत जी असते ही धानत त्या ठिकाणी टिपू सुलतान साहेबांची होती. न्यायदानाच्या बाबतीमध्ये टिपू सुलतान साहेबांनी गावचा पटेल त्या ठिकाणी नेमला. पटेलाला अधिकार दिले, तो त्या गावाचा न्याय करायचा. त्याच्या पुढे जर नाही झाला तर तो अंमलदाराकडे जायचा. पटेल आणि अंमलदाराकडून जर न्याय नाही मिळाला तर मग जिल्ह्याचा न्यायाधीश असायचं, तिथं जायचं. तिथं 2 न्यायाधीश बसलेले असायचे, एक हिंदू आणि एक मुस्लिम. हे दोन्हीचं समीकरण त्यावेळेस पासून टिपू सुलतान साहेबांनी केलं. एक जज हिंदू असायचा आणि दुसरा जज मुस्लिम असायचा.
हे न्याय व्यवस्थेतलं सगळ्यात महत्वाचं धोरण टिपू सुलतान साहेबांनी राबवलं. पण हे आपल्याकडे सांगितलं जात नाही. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. मी मगाशी सांगितलं की टिपू सुलतान साहेबांचं शेतकऱ्यांविषयीचं जे धोरण होतं, शेतकऱ्यांसाठी टिपू सुलतान साहेबांनी कावेरी नदीवर एक धरणाची निर्मिती केली. आपल्याकडे काय आहे, शेतकऱ्यांना पाणी पाहिजे. त्या काळात ही गरज होती. पुढे माईकचा आवाज द्या ना, आवाज मला फक्त टिपू सुलतान साहेबांनी त्यावेळेस काय केलं, शेतकऱ्यांची ती सगळी व्यथा लक्षात घेऊन आजचं जे श्रीरंगपट्टणम आहे तिथं आजही जर तुम्ही बघितलं तर कृष्णराज सागर नावाचा तलाव आहे. 1911 ज्यावेळेस ह्या तलावाचं उत्खनन सुरू होतं त्यावेळेस त्या ठिकाणी एक शिलालेख सापडला होता आणि त्या शिलालेखाचं उद्घाटन टिपू सुलतान साहेबांनी केलं होतं. आणि त्या शिलालेखाचं उद्घाटन करून त्या ठिकाणी धरण बांधण्याचं काम टिपू सुलतान साहेबांनी केलं. 100 वर्षांनी इंग्रजांच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या जल व्यवस्थापनाचा अभ्यास करून शेवटी जागा सुद्धा त्यांनी परत तीच निवडली. आज जे कावेरी नदीवरचे धरण आहे कृष्णराज सागर, ते धरण पहिलं बांधण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बांधण्याचं काम टिपू सुलतान साहेबांनी केलं. तर हा शेतकऱ्यांच्या बाबतीतला असणारा दृष्टिकोन टिपू सुलतान साहेबांचा केला. टिपू सुलतान साहेब आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना फरमान काढलं. त्यांनी सांगितलं की माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यावर अवेळी कर बसवू नका. अवेळी जर कर बसवला तर त्या कराचं रूपांतर होऊन शेतकऱ्याला भीक मागायची वेळ येईल, त्याला त्याची बैल विकावी लागतील. हे धोरण राबवलं. जर दुष्काळ पडला तर एकाही शेतकऱ्याकडून कधी सारा वसूल केला नाही, कर्ज माफ केले. आज आमचे कर्ज 2017 मध्ये माफीची यादी आली. पुन्हा झालं का तुमचं माफ? पाठीमागे फुलंब्रीतल्या शेतकऱ्यांनी झालं काय माफ? 17ची यादी होती, 18ची यादी होती, कुणाचंच नाही. पण टिपू सुलतान साहेबांच्या काळात ते होतं. एकदा जाहीर झालं तर ते शेवटपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण व्हायचं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आज आमच्याकडे अॅग्रो प्रोड्युसर कंपन्या आल्या, शेतीवर आधारित असणारे प्रक्रिया उद्योग. बरोबर. अॅग्रो कंपनीचा आधार काय की शेतीवर जे पीक निघतं त्याच्यावर आधारित असणारा रोजगार निर्माण झाला पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया उद्योग झाला पाहिजे. हे 270 वर्षापूर्वी टिपू सुलतान साहेबांनी स्वतःच्या राज्यामध्ये शेतीवर आधारित असणारे उद्योग धंदे उभे केले होते. आज या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला साखर कारखाने दिसतात, देशामध्ये साखर कारखाने दिसतात. या देशातला पहिला साखर कारखाना उभा करण्याचं काम शहीद टिपू सुलतान साहेबांनी केलं होतं. मला माहितच नाही. आम्ही तीच साखर किलो किलो आणून खायला लागलो. ती तर आता 40 रुपये झाली मोदी साहेबांच्या आशीर्वादाने. किती रुपये? 40 रुपये. आणि कारखान्यात आमच्या बापाला बांधला तर आता आम्हाला 40 रुपयांनी साखर आहे. काय करावं? बरोबर. अशा सगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या. टिपू सुलतान साहेबांच्या काळामध्ये जहागीरदारी पद्धत होती. टिपू सुलतान साहेबांनी पहिल्यांदा ती मोडली, कारण त्यांना माहिती होतं की जे जहागीरदार आहेत हे शेतकऱ्यांना लढतात पिडतात. त्यामुळे पहिल्यांदा जहागीरदारी पद्धत बंद केली आणि वेतनदारी पद्धत सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जहागीरदारी बंद करून वेतनदारी पद्धत सुरू करणारा दुसरा कोणता राजा झाला असेल तर त्या राजाचं नाव म्हणजे टिपू सुलतान. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये कुणा आला का मुसलमानासाठी काही केलं का? तुम्ही का उरून पडून घेताय की? तुम्ही त्यांना म्हणलं पाहिजे देशासाठी काम केलं. तुम्ही म्हणता आमचे हात तुमचे नाहीत असते, तुमचे कुठे? आता धनगरांनी काय म्हणतात, अहिले देवळकर आमचे. अरे ते तुमच्यासाठी काय केलं ते? आता मला सांगा, 156 मंदिरांना टिपू सुलतान साहेबांनी देणग्या दिल्या. ते सांगितलं का याला यायचं, अमुकांना यायचं, तमुकांना यायचं नाही. आता धरण बांधलं, धरणामध्ये सांगितलं का फक्त मुसलमानांनीच पाणी घ्या, फक्त या ठिकाणी मुसलमानांना पाणी भेटेल, बाकीच्यांना भेटणार नाही, असं काय सांगितलं होतं का? कारखाना उभा केला म्हणलं का फक्त मुसलमानाच्याच कारखान्याची साखर घेतली जाईल? अजिबात नव्हतं. तुम्ही उगाच म्हणता टिपू सुलतान साहेब आमचे होते, धनगर उगाच म्हणतात अहिले देवळकर आमच्या होत्या, मराठे उगाच म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज आमचे होते.
दलित समाज उगाच म्हणते बाबासाहेब आमचे होते. बाबासाहेब म्हणजे देशाला संविधान दिलं ना राजा, त्या संविधानामुळे तर आपण इकडे गप्पा हायला सगळ्या तिला काय त्यासाठी काम. बाबासाहेबांचं तर योगदान या देशासाठी एवढं आहे. आज हे सगळे ओबीसी आरक्षण भोगतात. ओबीसीच्या आरक्षणासाठी स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणारा भारतातला एकमेव नेता म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर. वैद्यकीय जे असतं सायन्स, त्याच्यावर त्यांचा प्रचंड मोठा अभ्यास असायचा. ज्यावेळेस सैन्य मोहिमेवर असायचं, सैन्य मोहिमेवर असल्याच्या नंतर ज्यावेळेस तो सगळा युद्ध व्हायचं, युद्धामध्ये अनेक सैनिक जखमी पडायचे, टिपू सुलतान साहेब स्वतः पत्र लिहायचे की त्या सैनिकाचा हात मोडलाय, त्या सैनिकाचा पाय मोडला तर त्याला तो विलास द्या, त्याला ती औषधं वापरा, त्याला तो वैद्य बोलवा, त्याला ते सांगा. हे कोण सांगतं? त्या राज्याचा राज्य प्रमुख. कोणा वैद्य सांगत नाही. टिपू सुलतान साहेबांचा एवढा गाढा अभ्यास होता की ते काय सांगत होते की त्या सैन्यातला तो त्याचा पाय मोडलाय, त्याचा हात तुटलाय तर त्याला तो विलास द्या, त्याला ती औषधं वापरा तर तो बरा होईल. हे पत्र उपलब्ध आहे. हे स्वतः सांगायचे. कुटुंब प्रमुख म्हणून राज्य चालवलं. कधीच राजा हा अधिकार जनतेवर त्या ठिकाणी थोपला नाही. म्हणून त्या ठिकाणी आज देखील त्यांची जयंती होते. आज बांधवांनो देशामध्ये विचित्र परिस्थिती आहे की आजही आपण टिपू सुलतान साहेबांची जयंती साजरी का करतो? तर मी नेहमी सांगत असतो की टिपू सुलतान साहेबांचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये नशामुक्त राज्य होतं, बंदी होती. त्याचा एक सरदार होता. त्या सरदाराने गांजाच्या शेतीला परमिशन दिली, परवानगी दिली आणि सगळा सारा घेऊन टिपू सुलतान साहेबांनी सांगितलं आपल्या राज्यामध्ये प्रचंड मोठा गांजा पिकलाय, तो सगळा शेत सारा हा घ्या. टिपू सुलतान साहेबांनी सांगितलं हा सगळा हरामचा पैसा आहे, त्या पैशाला जाळा आणि त्या गांजाला देखील जाळा. मी या मूठभर पैशासाठी माझ्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य धोक्यात घालू शकत नाही. ते काय म्हणतात की हे सगळे पैसे परत घेऊन जा, जाळून टाका. मी माझ्या राज्यातल्या या जनतेला त्यापासून इजा होऊ देणार नाही, त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ देणार नाही. कोण विचार करतंय? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबर साहब काय सांगते कि जो चीज बड़ी तादाद में नशा पैदा करती है, ध्यान से सुनो सब, पीछे वाला है भैया क्या बोलना है मेरे से बोलो ना, मैं तुम्हारे लिए आया इधर, क्या बातें करना मेरे से करो, आपस में बाद में तुम्हारे आई लव यू है क्या? दोनों का कुछ मतलब चल रहा है क्या? दिखने को तो दोनों में तुम लड़के दिख रहे, पण ऐसा क्यों कर रही हो? तसं नाही ना काही कन्फर्म. दोघच बसणार आहे, बाकी सगळे शांत बसायचं. शायद टिपू सुलतान की चिटिंग करायचं नाही. आपलं ठरलं होतं का तुम्ही बोलायचं? ते दोघ जण असे मगापासून गप्पा आणायले होते. कसे गार्डन मध्ये ज्यावेळेस असतं ना, त्यांना दुनियेचं भान नसतं, त्यांना त्यांचा टाइम भेटलेला असतो, त्यांना तो पूर्ण करायचा असतो. ते तसं त्या दोघात सुरू होतं. मी म्हटलं आता गमत त्यांचं सुरूच आहे. म्हणून सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबर साहब सांगतात कि जो चीज बड़ी तादाद में नशा पैदा करती है उसकी मामूली तादाद भी हराम है. कोण सांगतात? बरोबर आहे, हे पण मान्य. आम्ही एकीकडे काय म्हणतो की मोहम्मद पैगंबर साहेबांच्यासाठी आम्ही स्वतःची जान देऊ. काय सांगतात की मोहम्मद पैगंबरांच्यासाठी आम्ही स्वतःचं बलिदान देऊ. मग मोहम्मद पैगंबर साहेबांनी जे सांगितलंय की नशा करणं हराम है, नशा आपण का करतो? सही बात है कि गलत बात है? सही बात है ना? उसमें गलत बोल रहा होगा? जो नबी ने बोला वही मैं आज तुमको बोल रहा हूं. कुछ गलत है क्या? मोहम्मद पैगंबर साहबानी सांगितलं जो चीज बड़ी तादाद में नशा पैदा करती है उसकी मामूली तादाद भी हराम है. मामूली तादाद भी हराम. लेकिन आम्ही काय करतो?
आज आम्ही संकल्प केला पाहिजे की आपण दारू पिणार नाही. ते होत अहो म्हणून काय साहेबराव तुम्ही इतक्या लागून आला नाही आम्हाला काय सांगायला दारू पिऊ नका असं कुठं असतंय वय. आम्ही राव आमच्या पैशाची पिकून तुम्ही राव काही सांगून आम्हाला राव तुम्ही दारू सोडायला लावायला. जर तुम्ही खऱ्या अर्थाने टिपू सुलतान साहेबांना मानता, जर तुम्ही मोहम्मद पैगंबर साहेबांच्या विचारावरती चालता, जर तुम्ही सांगता मुसलमान यह दावा करता है, क्या दावा करता है कि हम मोहम्मद के नाम पर मिट जाएंगे. मुसलमान यह दावा करता है कि हम मोहम्मद के नाम पर मिट जाएंगे, लेकिन जिस नशे से मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने रोका है उस नशे से नहीं बचेंगे. ये कैसी मुसीबत है, ये कैसी मुसीबत है मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की. जिस नशे से रोका है नबी ने, उस नशे को खाकर हराम मौत करना चाहते. आज टीपू सुल्तान साहब की जयंती के मौके पर आप यह अहद करोगे कि हम आज से किसी भी तरह का नशा नहीं करेंगे. अगर ये सब बात नहीं की ना, इंशाअल्लाह हमारी कौम को किसी भी सरकार के साथ जाने की जरूरत नहीं है. कौन कहता है तलवार लेके चलो, और कहा तुमको मैं कह रहा हूं इधर तलवार लेके चलो, नहीं कह रहा. कौन कहता है तुम्हें तलवार लेके चल, दुनिया सलाम ठोकेगी, नबी का किरदार लेके चल. क्यों फिर रहा है किसी नेता के पीछे, क्यों फिर रहा है किसी नेता के पीछे. तू ऐसा बन, तू सरकार साथ लेके चल. कौन कह रहा है तुझे तलवार लेके चल. तलवारीचं भालेचं काळ गेला मित्रांनो, आता काळ पिण्याचा आलाय. म्हणून आपण आपल्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे, मुलींना शिक्षण दिलं पाहिजे आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी आणलं पाहिजे. असं होताना दिसतंय का? या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत, तरच त्या ठिकाणी आपलं काम पुढच्या काळामध्ये मोठ्या संख्येनं वाढेल. आम्ही सगळे टिपू सुलतान साहेबांना एवढं का मानतो? आदर्श राज्यकर्ता कसा असावा, आदर्श राजकारण करणारा कसा असावा. एखादा माणूस आमच्याकडे ज्यावेळेस राजकारणामध्ये येतो त्यावेळेस तो जनतेला काय सांगतो? भाई और बहनों, क्या सांगतो? भाई और बहनों, मैं जब छोटा था तो मैं चाय बेचता था, अब बड़ा हूं तो देश बेच रहा हूं. सही है. जनतेला काय सांगितलं? भाई और बहनों 15 लाख आएंगे. वो तो आए नहीं, 15 लाख जाने के बारी आ रही. हा दृष्टिकोन तुम्ही आम्ही लक्षात घेतला पाहिजे की टिपू सुलतान साहेबांनी राजकारणात ज्यावेळेस आले त्यावेळेस जनतेला पहिला जाहीरनामा लिहून दिला. जाहीरनाम्यात काय लिहिलं असेल की मी राजकारणात आलो, मी पहिल्यांदा नगरसेवक होतो आणि मग नगरसेवक होऊन पद्धतशीर माझं घर बांधतो, 2-4 गाड्या घेतो, फार फार तर एखादा अर्ध निम्म बजेट खाऊन रस्ता पूर्ण करतो. असं काय होतं का? आमचे नेते आता आश्वासन काय देतात? आम्हाला सत्तेत बसवा, हा मुसलमान को आरक्षण देंगे. धनगरला भी तिथेच सांगतात, मराठ्याला भी तेच सांगतात, सगळ्याला त्यांचं एकच वाक्य, नाही काहीच म्हणत नाही, द्यायचं काहीच नाही. मग टिपू सुलतान साहेबांच्या राज्याचं वैशिष्ट्य काय होतं? तर त्यांनी राजकारणात येण्याच्या वेळी त्यांच्या राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी जाहीरनामा लिहून दिला की मी काय करणार, मी तुमच्याकडे येतोय ना, मी तुमच्यासाठी काम करायची माझी इच्छा आहे ना, तर मी असं काम करणार नाही. मी फक्त हैदरालींचा मुलगा आहे म्हणून तुम्ही मला राजा मानू नका, तर मला राजा यासाठी माना की हे सगळे काम मी तुमच्यासाठी करणार. 8 कलमी जाहीरनामा टिपू सुलतान साहेबांनी जनतेच्या पुढे मांडला. त्याच्यातला पहिला कलम होता की मी सुलतान टिपू सुलतान सल्तनत खुदादादचा प्रमुख
कोणत्याही प्रकारचा धार्मिक आणि वंशीय भेदभाव न करता माझ्या रयतेचे नैतिकतेच्या पातळीवर प्रबोधन करण्याचा व सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. कारण नंबर 2, त्यांच्या सुखासाठी, व्यावसायिक व राजकीय प्रगतीसाठी नेहमी प्रयत्न करत राहील. कलम नंबर 3, शेवटच्या श्वासापर्यंत सल्तनते खुदादाच्या एक इंच जमिनीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करेल. वेळ प्रसंगी स्वतःचं बलिदान देईल. कलम नंबर 4, मुस्लिम समाजात धार्मिक व नैतिक पातळीवर समन्वय घडविण्याचा प्रयत्न करेल. कलम नंबर 5, इंग्रजांना, जे आपल्या देशाचे वास्तविक शत्रू आहेत, त्यांना या देशातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना एकत्र करून इंग्रजांना या देशाच्या बाहेर काढण्याचं काम करेन. कलम नंबर 6, निष्पाप आणि लाचार रयतेला जमीनदारी आणि जहागीरदारांच्या अन्यायातून मुक्त करेल आणि प्रत्येकाशी समान न्याय करेल. ते जर माझ्याकडनं नाही झाला तर मला कुठेही फाशी द्या. कलम नंबर 7 सांगितलं, राज्यातील लोकांना आढळणाऱ्या चुकीच्या आणि धार्मिक सामाजिक चालीरीती संपवण्यासाठी आयुष्यभर कटिबद्ध राहील. आणि कलम नंबर 8 शेवटचं, वेळ प्रसंगी गरज पडल्यास देशाच्या संरक्षणासाठी परकीय मदत घेईल. राज्यात व्यापाराच्या वृद्धीसाठी प्रयत्न करेल. वेळ प्रसंगी परकीयांची मदत घेऊन इंग्रजांच्या छातडावर थया नाचून त्यांना बाहेर काढण्याचं काम करेल. 8 कलमी कार्यक्रम राज्याला जनतेला दिला. त्यावेळेस जनतेनं राजा म्हणून टिपू सुलतान साहेबांना त्या ठिकाणी स्वीकारलं. आणि हे सगळं त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलं. त्यांनी कलम नंबर 7 जे आहे, 8 जे आहे आणि त्या ठिकाणचं 5 जे कलम आहे की व्यापाराच्या मध्ये वृद्धी वाढेल. कारखानदारी उभी केली, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभा केले. नुसतं बोलले काय, 15 लाख देतो दिलेच नाही बोलले. नुसतं बोलले का मुसलमानाला आरक्षण देतो, नाही दिले. हे असं काही बोलले नाहीत. 8 कलमी कार्यक्रम जनतेला दिला. मी हे सगळं पूर्ण करेल तरच तुम्ही मला राजा म्हणून स्वीकारा, अन्यथा मला राजा म्हणून स्वीकारू नका. म्हणून 270 वर्ष झाली तरी आज आम्ही त्यांची जयंती साजरी करतोय. त्याचं कारण हे आहे. त्यांना भलेही राजकीय वारसा होता, असे अनेक राजकारणातली त्या काळातली घराणी आहेत की ज्यांना राजकीय वारसा होता परंतु तो पुढे टिकवता आला नाही किंवा वाढवता आला नाही. ते काम टिपू सुलतान साहेबांनी केलं. पण हे सगळं खरं होतं हे जनतेला सांगितलं. पण अगोदर त्यांचे वडील त्यांना अगोदर 8 कलमाचं जाहीरनामा लिहून दिलं. त्यांनी काय सांगितलं, ईश्वरी आचारसंहितेप्रमाणे कुराणातील मार्गदर्शक तत्वाप्रमाणे जीवन जगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. लक्ष देऊन ऐका तुम्ही सगळे. पहिलं वाक्य काय की कुराणच्या नियमाचं पालन करेन. ईश्वरी आचारसंहितेत निषिद्ध अशी कोणतेही कृत्य करणार नाही. तशी कृत्य केल्यास तुम्हाला जी शिक्षा मला द्यावी वाटेल त्या शिक्षा मी भोगायला तयार आहे. असे केल्यास मला फाशीची शिक्षा द्यावी. म्हणजे राफेल घोटाळा करण्याचा विषयच नव्हता. लेने के लिए तैयार हो क्योंकि मैं चौकीदार हूं. त्याला देश लहानचा सगळा. एरोप्लेन इकले, BSNL इकलं, रस्ते जे पहिले फुकट होते ते आता इकत इलोयात आम्हाला तर सीमेचे झाले. त्या रस्ता हो यार हो 4 टोल नाके बाबा हो. आता तर तुम्हाला ते रिटर्नचा टोल पास भरायचा विषयच नाही. एकदाच कटते ऑनलाईन कट.
आपण काय म्हणतो लय भारी लय भारी. अरे 8 कलमी कार्यक्रम 270 वर्षापूर्वी सांगितला, त्यावेळेस लोकांनी राजा म्हणून स्वीकारले. तिसरा कलम सांगितलं, खोटारडेपणा आणि धोकेबाजी केल्यास मला फाशीची शिक्षा द्या. हे वडिलांना टिपू सुलतान साहेब सांगतात हैदरालीला. काय सांगतात? 4थं कलम, तुमच्या इच्छेशिवाय कोणाकडूनही पेशगी अथवा भेट वस्तू स्वीकारणार नाही. आता काय होतंय, तुम्ही आलात बाबा, मी आलो, तुम्ही मला सत्कार केला, ही असली भानगडच नाही म्हणले टिपू सुलतान. सत्कार बित्कार नाहीच. पप्पा जर म्हणले ना हे नाही होणार तर होणार नाही, कारण हे राज्य जनतेचं आहे. हे राज्य का फुकट नाही मिळाले. ह्या राज्याचा राजा म्हणून मला बसायचं असेल तर जनतेसाठी काम करावं लागेल. म्हणून त्यांनी सांगितलं कलम नंबर 4 की तुमच्या इच्छेशिवाय कोणाकडून पेशगी अथवा भेट वस्तू स्वीकारणार नाही. तसे केल्यास नाक कापून राज्यातून मला बेदखल करावे. कलम नंबर 5, राज्याच्या हिताशिवाय अन्य कोणताच प्रकरणात मी लक्ष घालणार नाही. तसे केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी. कलम नंबर 6, सरकारला माझी गरज पडल्यास किंवा त्यांनी कोणत्या लष्करी मोहिमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्याने काम करीन. त्यात कसूर केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी. शिक्षा काय? मरण. शेवटी माणसाचं अंतिम काय असतं? या जगामध्ये प्रत्येकाला जगण्याचा त्या ठिकाणचा अधिकार असतो. तो टिपू सुलतान साहेब काय म्हणतात की हे जर मी चुकलो जनतेच्या बाबतीमध्ये कुठं, तर जनतेसमोर मला फाशी द्या. हा राजा इतिहासात परत होणे नाही. आणि आता तर नाही. कलम नंबर 7 सांगितलं, कोणतेही पत्र व्यवहार, आर्थिक व्यवहार राज्याच्या आणि ज्येष्ठांच्या इच्छाप्रमाणे करीन. तुम्ही ठरवून दिलेल्या आचारसंहितेप्रमाणेच काम करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि कलम नंबर शेवटचा 8, हे सर्व काही मी माझ्या मनाने इच्छेप्रमाणे लिहून देत आहे. आणि हे जे मी लिहिलेलं आहे हे खरं आहे आणि ते मी स्वतः लिहिलेलं आहे. ह्यापैकी जी चूक माझ्याकडून होईल त्यासाठी जी शिक्षा असेल तर हा टिपू सुलतान भोगायला तयार आहे. म्हणून लोकांनी टिपू सुलतान साहेबांना स्वीकारलं आणि राजा म्हणून घोषित केलं. मी ऐकलं होतं तो आपला काही जाहीरनामा असते म्हणून एखादा राज्यकर्त्याचा, त्या आता तर विषय होणे नाहीच. आणि म्हणून टिपू सुलतान साहेबांनी परकीय सत्तेच्या विरोधामध्ये, इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या पाहिजेत. होळकरांचं आणि टिपू सुलतान साहेबांचं खुदादाई सल्तनतचं फार मोठं नातं होतं. ते आपल्याला चुकीच्या पद्धतीने मी नेहमी सांगत असतो की या महाराष्ट्रातला, या देशातला धनगर आणि देशातला मुसलमान हा पहिल्यापासूनचाच एक आहे. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबर साहेब त्यावेळेस मेंढे राखायचे. धनगर समाज आजही मेंढे राखण्याचं काम करतो. तुमच्या आमचे नाते त्यावेळेस पासूनचे. टिपू सुलतान साहेबांचं निधन झालं. टिपू सुलतान साहेबांना या इंग्रजांनी पेशव्यांच्या मदतीनं ठार केलं. टिपू सुलतान साहेबांचा मुलगा धावत धावत यशवंतराव होळकरांकडे गेला आणि यशवंतराव होळकरांना सांगितलं की माझ्या पित्याला ठार केलंय. यशवंतराव होळकरांच्या डोळ्यात पाणी आलं. यशवंतराव होळकरांनी सांगितलं की जर इंग्रजांना पत्र लिहिलं, या पोराच्या केसाला जरी धक्का लागला तर मी तुमची अवस्था काय करून ठेवीन, ध्यानात ठेवा. हे सगळं इथून आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो 1990-92 या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिमांची सगळ्यात मोठी दंगल झाली होती, जी व्हायला नव्हती पाहिजे. बाबरी मस्जिदच्या वादावर सगळ्या देशामध्ये एक वेगळं विचित्र वातावरण होतं. सगळा देश वेगळ्या परिस्थितीमधून जात होता. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये इंदोर आणि महेश्वरच्या मुसलमानाची अवस्था काय होती मध्य प्रदेशच्या, याच्याबद्दल NDTVच्या तत्कालीन रिपोर्टर तलवीन सिंग नावाची महिला ही त्या काळामध्ये इंदोरला गेली, महेश्वरला गेली आणि मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन इंदोर आणि महेश्वर मधल्या मुसलमान लोकांना विचारायला लागले की 1992 जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये इथं तुमच्यासोबत काय घडलं. आणि त्यावेळेस 75 वर्षाचे मुसलमान म्हातारे आजोबा ते कॅमेऱ्यासमोर सांगत होते की दंगल घडली होती हे खरं आहे, पण त्याचे पडसाद इथं कुठं उमटले नाही. ती म्हणली काय म्हणता? ती म्हणले हो, आमच्याकडे ईदमध्ये हिंदू मोठ्या संख्येने सहभागी होत होते, मुसलमान हिंदूंच्या दिवाळीमध्ये सण साजरा करत होते,
आमच्याकडे एकोप्याचं नातं होतं. तलबीर सिंग म्हणाले, अहो असं कसं, सगळ्या देशामध्ये दंगली झाल्या, रक्ताचे पाठ वाहिले, काही पुड्या गाड्यात झाल्या, आणि तुमच्याकडे असं काही झालं नाही. त्यावेळेस त्या ठिकाणचे ते मुसलमान आजोबा सांगत होते, बाई साहेब हे सगळ्यांना घडण्याचं कारण सांगू, कारण आमच्यावर 250 वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी दिलेली समतेची शिकवण आहे. म्हणून इंदोरचा आणि महेश्वरचा मुसलमान आजही सख्या भावाप्रमाणे राहतो. अहिल्यादेवी होळकरांचा सेनापती जो होता लष्कर प्रमुख शरीफ खान नाव त्याचं, तो मुसलमान होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अमर प्रमुख दर्या सारांग मुसलमान होता. त्यांचे अंगरक्षक मुसलमान होते. जे अफजलखानाचा कोटला बाहेर काढला तो रुस्तमे जमान नख्या बनवून देणारा मुसलमान होता. शिवरायांचं पहिलं चित्र काढणारा मीर मोहम्मद हा सुद्धा मुसलमानच होता. हे विसरता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी देशासाठी मुसलमानांनी केले. आता देशानं आपल्याला सेक्युलरिझम स्वीकारलंय, पण देशामध्ये एका धर्मासाठी सगळे काम करायले, तर तुमची आमची जबाबदारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वी आर भारतीय, तुम्ही सगळे आम्ही भारतीय आहोत, वी आर इंडियन, या भूमिकेवर चाललं पाहिजे. तर टिपू सुलतान साहेबांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी जे आम्हाला विचार दिले आणि त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्याचं जे काम सांगितलं, तर ते आम्ही पुढच्या काळामध्ये पार पाडावं एवढी तुम्हाला मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला आणि तुमच्या पुढं विचार मांडण्याची संधी दिली. कारण एका मुसलमानाच्या कार्यक्रमात एखाद्या हिंदूच्या पोराला येऊन भाषण देणं साहेब सोपं नाही, आणि तुम्ही आम्हाला बोलवणं एवढी मोठी रिस्क घेणं ही सोपं नाही. हे एकोप्याचं नातं तुम्ही मी आता जपलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये हा तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वप्न, लोकमाता अहिल्याबाई होळकरांनी पाहिलेलं स्वप्न, शहीद टिपू सुलतान साहेबांनी पाहिलेलं स्वप्न आणि नबी खुदानं पाहिलेलं स्वप्न तुम्ही आम्ही साकार करू, एवढा विश्वास आपल्याला देतो आणि एवढी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद अविनाश दादा, तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाने आम्ही तुमचे आभारी आहोत. आज बऱ्याचशा गोष्टी आम्हाला